गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तुपरुवणा भणिया, ध्यानाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेन भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण सुरू आहे ध्यानाचं. ध्यानाचे आम्ही भेद प्रभेद पाहिले. प्रत्येक ध्यान हे 4 प्रकारचे आहे. आर्त ध्यानाचे 4 भेद, रौद्र ध्यानाचे 4 भेद, धर्म ध्यानाचे 4 भेद आणि शुक्ल ध्यानाचे पण 4 भेद. अशा प्रकारे ध्यानाचे उत्तर भेद जर आम्ही बघितले तर 16 प्रकारचे उत्तर ध्यान आम्हाला दिसतात. 16 मध्ये आम्ही शुक्ल ध्यानाचंही आणि धर्म ध्यानाचंही प्रकरण पाहिलं पूर्ण. आणि आम्ही आता प्रश्नोत्तरावर आहोत आणि हा आणि ना याच्यामध्ये उत्तर द्या हे आमचं सुरू आहे. शुक्ल ध्यान वाले 11वें गुणस्थान में नहीं जाते हैं. शुक्ल ध्यान वाले 11व्या गुणस्थानात जात नाही हे म्हणणं बरोबर आहे का? चूक की बरोबर? चुकीचं आहे. कारण शुक्ल ध्यान 8 ते 12 गुणस्थानात आहे आणि 11व्या गुणस्थानात देखील शुक्ल ध्यान असू शकतं. या ठिकाणी जर असा प्रश्न विचारला असता की क्षपक श्रेणी वाले 11वें गुणस्थान में जाते है क्या, हा प्रश्न असता तर उत्तर काय आलं असतं? क्षपक श्रेणी आरोहण करणारे जीव 11व्या गुणस्थानात जातात का? तर आम्हाला उत्तर प्राप्त झालं असतं की नाही, ते जीव 11व्यात जात नाही, ते डायरेक्ट 12व्यात जातात. पण शुक्ल ध्यान 11व्या गुणस्थानात असतं आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे ना. तीसरे गुणस्थान वाले उसी भव में मोक्ष जाते हैं. तिसरे गुणस्थान सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे गुणस्थान ज्यांना आहे ते तद्भव मोक्षगामी असतात का? त्याच भवात मोक्षाला जातात का? काय हे उत्तर? उत्तर असणार आहे तिसरं शुक्ल ध्यान झालं म्हणजे त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. आणि ज्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे ते जीव त्याच भवामध्ये मोक्षाला जातात. श्रुत केवली आणि केवली यांच्यामध्ये फरक आहे. केवली भगवान त्याच भवात मोक्षाला जातात. श्रुत केवली त्याच भवात मोक्षाला जातात का? प्रश्न. श्रुत केवली त्याच भवात मोक्षाला जातात का? काय उत्तर? आज कोणी उत्तर देणार नाहीये का? श्रुत केवली जीव त्या भवात मोक्षाला जाऊ पण शकतात किंवा जाणार पण नाही. श्रुत केवली आहे, नंतर त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती त्यांनी केली तर त्याच भवात जाऊ शकतात. पण श्रुत केवली त्याच भवात मोक्षाला जातील हा नियम असू शकत नाही. महावीर स्वामी नंतर 5 श्रुत केवली असे झाले की जे मोक्षाला गेले नाही. त्यामधले अंतिम केवली होते श्रुत केवली भद्रबाहू स्वामी, आचार्य भद्रबाहू स्वामी हे अंतिम श्रुत केवली झाले आणि ते त्या भवामध्ये मोक्षाला गेले नाही.
केवली भगवान मात्र त्याच भवात मोक्षाला जातात. ज्यांना तिसरं शुक्ल ध्यान झालेलं आहे ते त्याच भवामध्ये मोक्षाला जातील. नंतरचा प्रश्न आहे, आर्त ध्यानी के आहारक काय योग भी हो सकता है. आर्त ध्यानीला आहारक काय योग असू शकतो का? याचं उत्तर, आर्तध्यानी 6व्या गुणस्थान वरंत आहे आणि 6व्या गुणस्थानात आहारक कायोग असू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना आर्तध्यानी मुनींना काय म्हटलेलं आहे, आहारक कायोग असू शकतो. कोणत्या अपेक्षेने लावलेलं आहे? गुणस्थान 6वं असतं आणि या अपेक्षेने लावलेलं आहे. ज्या वेळेला त्यांना अशा प्रकारे आहारक वृद्धीची प्राप्ती झालेली आहे त्यावेळेला नियमाने त्यांना आर्त ध्यान असत नाही. त्यावेळेला त्यांना नियमपूर्वक धर्मध्यानातच आहारक द्विकची त्या ठिकाणी प्राप्ती होते. आहारक वृद्धीची प्राप्ती होते. पण उपयोग करताना मात्र कदाचित त्यांना त्या ठिकाणी शुभच परिणाम आहे, पण त्यांच्या जीवनात इतरत्र अशा प्रकारचं आर्तध्यान असू शकतं. नंतर 16 ध्यान त्रसजीवों के होते हैं. 16 ध्यान त्रसजीवांना होतात. तर बरोबर आहे, कारण ते जीव 14व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतात आणि म्हणून त्यांना 16 ध्यान त्रसजीवांना होऊ शकतात. असंज्ञी जीवांपर्यंत किती ध्यान होऊ शकतात? तर असंज्ञी जीवांपर्यंत 4 आर्त आणि 4 रौद्र एवढेच ध्यान त्यांना होऊ शकतात. धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान त्यांना होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी नियम हा आहे की जो काही त्रसकायिक जीव आहे तो 14व्या गुणस्थानापर्यंत पोहोचू शकतो. स्थावर कायिक जीवांना मात्र फक्त आर्त आणि रौद्र ध्यानच असते. स्थावर कायिकच नाही तर असंज्ञी जीवांपर्यंतही फक्त आर्त आणि रौद्र दोनच ध्यान असतात. रौद्र ध्यान मुनिराज के भी हो सकते है. आता मुनिराजांना रौद्र ध्यान असणार नाही, कारण रौद्र ध्यान 5व्या गुणस्थानापर्यंत आहे. त्यामुळे त्यांना ते ध्यान रौद्र ध्यान मुनिराजांना असणार नाही. रिकाम्या जागा भरा. वेदना आर्त ध्यान में किती योग? वेदना आर्तध्यान आहे, म्हणजे आर्तध्यानाचा तिसरा भेद आहे आणि हा असताना त्यांना 6 पर्यंतची गुणस्थानं होऊ शकतात, म्हणून 15 योग. नंतर 4ही गतीमध्ये होऊ शकतं आणि त्यावेळेला त्यांची कषाये किती असू शकतात? तर त्यांची कषाये असू शकतात 25ही कषाय त्यांना असू शकतात. आर्तध्यानी व्यक्तीला 25ही कषाय असू शकतात, म्हणून त्यांना 15 योग, 4ही गती आणि 25 कषाय असतील. विपरतन क्रिया निवर्तिनी ध्यान वाले कोणता काय राहील त्यांचा? तर त्रसकायिकच ते राहतील. नंतर इंद्रिय किती राहतील? तर पंचेंद्रिय वालाच राहील आणि गती मनुष्य गतीच त्यांना राहील. संस्थान विचय धर्म ध्यान में किती गुणस्थान आहे? संस्थान विचय 6वं 7वं 2 गुणस्थान, नंतर 6 पर्याप्ती आणि 14 लाख मनुष्या संबंधीच्या जाती राहतील. तिसऱ्या शुक्ल ध्यानामध्ये किती प्राण असतात? 10 पैकी आता तिसऱ्या शुक्ल ध्यानामध्ये प्राणांची संख्या कमी कमी होत. किती प्राण राहिलेले आहे? तर श्वासोश्वास आणि आयु प्राण राहिलेले आहे, म्हणून 2 प्राण. योग आता फक्त एक काय योग त्या ठिकाणी असणार आहे आणि संज्ञातीत असणार आहे, संज्ञा एकही असणार नाही.
नंतर 3 अर्थध्यानांमध्ये किती योग? 3 अर्थध्यानामध्ये 15 योग. नंतर कुल किती? तर सगळे म्हणजे जितके लावलेले आहेत तितके. आणि जीव समास 19ही जीव समास त्यांना होणार आहे. सही जोड्या लावा. सही जोड्या लावा. पहिला, तिसरं शुक्ल ध्यान. तिसरं शुक्ल ध्यान संयोग केवली भगवान के, ही जोडी लागते त्या ठिकाणी. नंतर 8 ध्यान. 8 ध्यान एकेंद्रिय जीवांना 8 ध्यान राहतील, 4 आर्त आणि 4 रौद्र. दुसरा शुक्ल ध्यान. दुसरं शुक्ल ध्यान 12व्या गुणस्थानात. तिसरं धर्मध्यान. तिसरं धर्मध्यान राहील 5व्या गुणस्थानात. 3 आर्त ध्यान. 3 आर्त ध्यान 6ठे गुणस्थान तक. 14व्या गुणस्थानामध्ये 4थं शुक्ल ध्यान. ध्यानातीत जीव, सिद्ध भगवान आणि केवल धर्मध्यान 7व्या गुणस्थानामध्ये. अशा प्रकारे या जोड्या या ठिकाणी आपण बघितलेल्या आहे. आणि यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अन्यथा आपलं नवीन प्रकरण आता सुरू होतात आहे आश्रवाच्या ते 22व्या भेदाचं. आणि यानंतर आपलं फक्त आता जाती आणि कुल हेच राहणार आहे. आश्रव संपले की जाती आणि कुल राहणार आहे. म्हणजे आपण 24 ठाणांमध्ये पूर्णतः आपण जवळपास उपसंहाराच्या दिशेने आलेलो आहे. हे 22वं आपलं प्रकरण सुरू आहे आश्रवाच्या प्रत्ययाचं. यावर कुणालाही ध्यानासंबंधी प्रश्न? ठीक आहे, आश्रवाची आपण सुरुवात करूया. आश्रवाची व्याख्या तत्वार्थ सूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी कोणती केलेली आहे? 6व्या अध्यायातलं पहिलं सूत्र कोणतं आहे? 6व्या अध्यायातलं पहिलं सूत्र मनोवचन काय योगः स आश्रवः. 6व्या अध्यायातलं पहिलं सूत्र काय वाङ्मन कर्म योगः. काय वाङ् मनः कर्म योगः. आणि पुढे सांगितलं स आश्रवः. म्हणजे आश्रवाची व्याख्या सांगताना त्या ठिकाणी तत्वार्थ सूत्रकार उमास्वामी आचार्य म्हणतात आहे काय वाङ्मन कर्मयोगः. कायानी वचनानी आणि मनानी जो परिस्पंद होतो आहे तो म्हणजे आश्रव आहे. आश्रवाची थोडी व्याख्या. सुरुवातीची भूमिका जीवाच्याच आत्मप्रदेशांवर कर्म प्रदेश देखील विद्यमान आहे. जीवाचा योग परिस्पंदनाचा संसारी अवस्थेत तो अशा प्रकारचा स्वभाव म्हणा किंवा विभाव म्हणा अशा प्रकारचा सुरू आहे. अनादी कालापासून परिस्पंदन जीवामध्ये होत आहे. मनाच्या साहाय्याने, वचनाच्या किंवा कायाच्या, 3 पैकी कोणाच्या तरी माध्यमातून या जीवाचं परिस्पंदन सुरू आहे. हे परिस्पंदन होत असताना त्या ठिकाणी जे कर्म प्रदेश आहे म्हणजे कार्माण वर्गणा जी आहे, ही कार्माण वर्गणा कर्मरूप बनण्यासाठी अत्यंत तत्पर आहे. जीवाचा परिस्पंद झाला की ही कार्माण वर्गणा कर्मरूप परिणत होणार आहे. कारण त्याच ठिकाणी आहे. परिस्पंदन झाला म्हणजे परिस्पंदन झाला याचा अर्थ, परिस्पंदनचा अर्थ जिथल्या
आत्मप्रदेश जिथे आहे तिथे स्थित राहून त्या ठिकाणी नुसतं हलनचलन झालं हा अर्थ परिस्पंदाचा नाही. हा अर्थ नाही. परिस्पंदाचा अर्थ आहे की जीवाचे सेंटरचे 8 प्रदेश स्थिर आहे आणि हे बाकीचे सगळे प्रदेश चक्राकार आकाश प्रदेशाची जागा न सोडता प्रति समय फिरत आहे. याला म्हणायचं परिस्पंद. म्हणून परिस्पंद आमच्या मनामध्ये क्लिअर असला पाहिजे की 8 आत्म्याचे प्रदेश स्थिर आहे आणि बाकीचे आत्मप्रदेश फिरत आहे. हे फिरत असताना आज ज्या ठिकाणी हातामध्ये आमचे आत्मप्रदेश आहे दुसऱ्या क्षणी ते खाली गेलेले आहे तिथे नवीन प्रदेश आले. डोळ्याजवळ जे आत्ता आत्मप्रदेश आहे त्यामध्ये पुढच्या समयात ते दुसरी ठिकाणी म्हणजे खाली गेले चक्राकार फिरत असल्यामुळे आणि त्या ठिकाणी दुसरे आत्मप्रदेश आले. याचं नाव आहे परिस्पंद होणं. तर हा परिस्पंद होत आहे. नुसता परिस्पंद झाला असता तर ॲज इट इज परत कर्म आपल्या नॅचरल स्थितीत आले असते. जसा रबर आपण ताणला आणि रबर सोडून दिला तर परत रबर मूळ स्थितीत येतो. त्याप्रमाणे आत्मप्रदेश कर्मरूप बनले आणि परत अकर्मरूप बनले अशी अवस्था योगानी झाली असती. पण असं होत नाही, कारण जीवाचे जेव्हा हे आत्मप्रदेशांचा परिस्पंद होतो आहे या परिस्पंदासोबत जीवाचे स्वतःचे रागद्वेषादी परिणाम देखील आहे आणि या परिणामांमुळे जी कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत झालेली आहे ती जीवाजवळ काही काळ पर्यंत राहते. तिच्यामध्ये फलदान शक्ती येते आणि म्हणून खऱ्या अर्थाने आश्रव म्हटलेले आहे जीवाच्या विकारी परिणामांना. म्हणून ज्या रागद्वेषादी परिणामांनी जीवाजवळ कर्मांवर्गणा कर्मरूप परिणमते त्याला आश्रव असे म्हटलेले आहे. पण आश्रवाची मूळ व्याख्या जर आम्ही बघितली तर ती व्याख्या आम्हाला तशा प्रकारची लावावी लागते. आणि ही नंतर रागद्वेष आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आश्रव काय आहे तर जीवाच्या ज्या रागद्वेषादी परिणामांच्या निमित्ताने कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत झाली त्याला आश्रव असे म्हटले जाते. आणि द्रव्यसंग्रहामध्ये नेमिचंद्र आचार्यांनी एक गाथा दिली की जोगा पयडिपदेसा ठिदी अनुभोगा कसा यदो होंदी. जोगा पयडिपदेसा बंध हा 4 तऱ्हेचा आहे. हा 4 तऱ्हेचा बंध कोणता आहे तर पहिला आहे प्रकृती बंध, प्रदेश बंध, स्थिती बंध आणि अनुभाग बंध. ही जी कर्मांवर्गणा जी आत्मप्रदेशावर पूर्णतः व्याप्त आहे ही कर्मरूप परिणत झाली. ही कर्मरूप परिणत होत असताना त्या कर्मांवर्गणेमध्ये त्या कर्मामध्ये त्याच्या प्रकृतीनुसार त्या ठिकाणी बदल झाला. काही ज्ञानावरणाचा घात करण्याची प्रकृती घेऊन आला, काही दर्शनाचा घात करण्याची प्रकृती घेऊन आला, काही आमचं दर्शन आणि श्रद्धा विकृत करण्याचा परिणाम त्याच्यात आला. तर अशा प्रकारे ज्याची जशी योग्यता आहे त्या स्वभावानुसार ती कर्मांवर्गणा परिणत झाली. याला म्हणायचं प्रकृती बंध. स्वभाव रूपाने झाली ती, तिचा स्वभाव जो होता तो तसा पडला. हा झाला प्रकृती बंध. दुसरा सांगितला स्थिती बंध. स्थिती बंधामध्ये प्रदेश बंध घ्या पहिल्यांदा. प्रदेश बंधामध्ये प्रति समय हा जीव किती कर्म बांधतो हे झालेला आहे. किती कर्म बांधतो हा प्रति समय, त्यांची प्रदेश संख्या म्हणजे संख्या किती आहे, किती संख्येने ते येतात. एकटे दुकटे येत नाही.
नाही कर्म. किती येतं? ती येते समय प्रबद्ध. शब्द ऐकलेला आहे की प्रति समय जीवाजवळ एक समय प्रबद्ध कर्म येतं. समय प्रबद्ध म्हणजे आम्हाला समजत नाही. एका समयात बद्ध होणारे कर्म परमाणू हे किती आहे? तर अनंत परमाणू एका समयात जीवाजवळ कर्मरूप येऊन आज पहिले जे कर्म आहे त्याच्यामध्ये ते येतात. हा झाला काय झालं या ठिकाणी? प्रदेशांची संख्या एक समय प्रबद्ध कर्म जीवाजवळ आलं. हा झाला समय प्रबद्ध. नंतर हे कर्म जीवाचे जसे परिणाम असतील त्यानुसार जीवाजवळ काही काळ पर्यंत राहतं. संक्लेश परिणाम केले जीवानी तर हे कर्म जीवाजवळ खूप काळ टिकतं. म्हणजे त्याची स्थिती जास्त पडते. जास्त काळ ते आमच्या जवळ राहतं. आणि मंद परिणाम असेल तर कर्म आमच्या जवळ कमी स्थितीला घेऊन येतं. त्याची स्थिती कमी राहतं. म्हणजे एखाद्या जीवाचे मंद परिणाम आहे, मंदिरात गेलेला आहे, शांत परिणाम त्याचे तिथे आहे. असे शांत परिणाम असताना त्याला जो कर्म बंद होईल तो कदाचित 5 वर्षाचा होईल. अशा प्रकारचा अत्यंत कमी वेळासाठी ते कर्म राहील. पण हिंसाचा परिणाम आहे. आम्ही टीव्ही पाहतोय आणि व्हायलंट टीव्ही पाहतोय. अनेक असे दृश्य आम्ही बघतो आहे आणि आमच्या मनात देखील तशा प्रकारचं संक्लेश भाव झालेले आहे. आम्हाला कर्म त्याही वेळेला येत आहे. त्याची स्थिती 1000 वर्षपर्यंत त्याही पेक्षा जास्त अशी राहू शकते. म्हणजे उदाहरणासाठी सांगितलं हे 5 वर्ष 1000 वर्ष ही तर स्थिती ऍक्च्युअल मध्ये आमच्या जवळ 70 कोडाकोडी सागर एवढी स्थिती दर्शन मोहनीयची राहू शकते. रागद्वेषादीची परिणामांनी 40 कोडाकोडी सागराचा बंध पण जीवाला होऊ शकतो. अत्यंत संक्लेश परिणाम झाले तर अशा प्रकारे याला म्हणायचं स्थिती बंध. आणि चौथा हे जे कर्म आहे हे कर्म त्याच्यामध्ये फल देण्याची शक्ती उत्पन्न होते. हे झालं अनुभाग बंध. कर्माचं फल सगळ्याच कर्माचं फल तसं वाईटच आहे. कोणतंही कर्म चांगलं नाही. समजा एखाद्याच्या साडीला चिखलाचा डाग लागलेला आहे. चिखलाचा डाग चांगला की वाईट असं कोणी विचारलं तर आम्ही तर तात्काळ सांगू चिखल लागलेला आहे म्हणजे वाईट आहे. पण एखाद्याच्या पांढऱ्या शुभ्र साडीला चंदनाचा डाग लागला. आता सांगा हा चांगला की वाईट? शेवटी त्या वस्त्रामधला तो शुभ्रपणा त्याच्यामुळे त्याचा घातच झालेला आहे. तो डाग देखील कलंक म्हटल्या गेलेला आहे. तो देखील सोडण्या योग्य आहे. त्याप्रमाणे जीवाजवळ कर्म कसं आहे तर कर्माचा काहीचा अनुभाग आम्हाला चांगला वाटतोय आणि काहीचा अनुभाग वाईट वाटतो आहे. त्याची फलदान शक्ती पण मुळात कर्म कसं आहे तर मुळात ते पापरूपच आहे. पण त्याच्यामध्ये देखील काही भेद आम्हाला दिसतो आहे. काही पुण्य रूपाने फलित होताना दिसत आहे, काही पाप रूपाने फलित होताना दिसत आहे. अशा प्रकारे त्याचा अनुभाग निश्चित होणं याला म्हणायचं अनुभाग बंध. हा झाला आश्रवाचा, हा सगळा आश्रवाचा आणि बंधाचं हे विवरण झालं. आणि आश्रव कशाला म्हणायचं, नेमकं आश्रव कशाला म्हणायचं याचं उत्तर पहा. पुण्य पापरूप कर्मों के आगमन द्वार को आश्रव कहते हैं. आश्रव येणं, येणं म्हणजे आम्ही तर नेहमी कशातून येतो, दरवाजातून आम्ही आत येतो. म्हणून या ठिकाणी कर्माचं आगमन होणं याला आश्रव म्हटलेले आहे. वास्तविकतः अशा प्रकारचा कोणताही आत्मप्रदेशात
येण्याचं निश्चित द्वार नाही. कर्म आत्म्याजवळ कुठून आलं? कुठून आलं? तर पूर्ण आत्मप्रदेशांवर कर्म आलेलं आहे. कर्म काही विवक्षित एका जागेतून आत्म्यात प्रवेश करत आहे असं अजिबात नाही. आम्ही द्वार म्हटल्यानंतर जसं घराला दार असतं तसं एक कर्माचं दार आहे असं आहे का? असं नाही. आमच्या संपूर्ण आत्मप्रदेशावर ही कर्माण वर्गणा आहे आणि ती कर्मरूप परिणत झालेली आहे. म्हणून हे जे आगमन झालं, कर्मरूप ती बनली, हेच त्या ठिकाणी आश्रव आहे. हा आश्रव झाला. जैसे नदियों के द्वारा समुद्र प्रतिदिन जल से भर जाता है, वैसे ही मिथ्या दर्शनादि स्रोतों से आत्मा में कर्म आते हैं. कर्म येतात, हे बोलण्याची भाषा आहे. समजताना आपली दृष्टी त्या शब्दांच्या कुठेतरी अतीत, जे काही आम्हाला व्हिज्युअल करायचं आहे ते शब्द सापेक्ष नाही, शब्दांच्या अर्थाला घेऊन आम्हाला कर्माचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. कर्म कसं आहे हे बघायचं आहे. काय वचन और मन की क्रिया योग है और वही आश्रव है. ही जी तत्वार्थ सूत्रात व्याख्या दिली, काय वांग मनक कर्म योग आणि स आश्रव, ही व्याख्या या ठिकाणी सांगितली. आता आश्रवाचे प्रत्यय. प्रत्ययाचा अर्थ काय? प्रत्यय के अनेक अर्थ होते हैं. जैसे घटस्य प्रत्यय घटका ज्ञान, घटस्य प्रत्यय घटका ज्ञान. यहाँ प्रत्यय शब्द का अर्थ ज्ञान है. प्रत्यय शब्द का कारणवाचक भी है. शब्द कारणवाचक पण आहे, कधी कधी कारणासाठी पण. आश्रवाचे प्रत्यय कोणते? म्हणजे आश्रवाची कारण कोणती, या अनुषंगाने देखील प्रत्यय हा शब्द वापरला जातो. जैसे मिथ्यात्व प्रत्यय, अनंत संसार अर्थात इस अनंत संसार का मिथ्यात्व कारण है. प्रत्यय शब्द का श्रद्धा ऐसा भी अर्थ होता है. जैसे अयम अत्र अस्य प्रत्यय, इस मनुष्य की इनके ऊपर श्रद्धा है. यहाँ प्रत्यय शब्द का अर्थ कारण ग्रहण करना चाहिए, क्योंकि यहाँ आश्रव के कारणों का कथन किया गया है. आश्रव के कितने प्रत्यय होते हैं? आश्रवाचे प्रत्यय किती आहे? तर आम्ही तत्वार्थ सूत्रामध्ये व्याख्या शिकतो. काय? मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योगा, बंध, हेतवा, ही बंधाची प्रत्यय. जी बंधाची प्रत्यय तीच आश्रवाची प्रत्यय. म्हणून ही आश्रवाची प्रत्यय तत्वार्थ सूत्रकारांनी सांगितली. पण त्यामध्ये आश्रवाची प्रत्यय लावत असताना प्रमाद हा शब्द जो आहे हा आम्हाला थोडा बाजूला काढायचा आहे, आणि मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग हे 4 आश्रवाचे प्रत्यय लावायचे आहे. कारण प्रमादाचा अंतर्भाव कषाय आणि अविरती याच्यामध्ये होऊन जातो. म्हणून वेगळा प्रमाद हा भेद त्या ठिकाणी न सांगता मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग अशा प्रकारचे प्रत्यय त्या ठिकाणी सांगितलेले आहे. अथवा आश्रव के 5 प्रत्यय है, इनके उत्तर भेद 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 15 प्रमाद, 25 कषाय आणि 15 योग, असे 72 प्रत्यय. पण आम्हाला गणित बसवायचंय ते 57 प्रत्ययांमध्ये बसवायचंय. आम्ही सर्वत्र या 57 मार्गे पापाश्रव मी केले बहुत फार आलोचनामध्ये 57च आपण भेद लावतो. हे 57 भेद लावत असताना आम्हाला प्रमादाचा जो 15चा आकडा आहे तो काढून टाकावा लागतो. म्हणून आम्हाला मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग हे 4 प्रत्यय आणि याचे उत्तर भेद असे 57 हे आश्रवाचे भेद लावावे लागतात. आश्रवाचे 3 प्रत्यय, राग,
द्वेष आणि मोह. आणि याचे उत्तर भेद पाहिले तर 57. मिथ्यात्व, पहिल्यांदा तर मिथ्यात्व कशाला म्हणायचं हाही महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही मिथ्यात्वाची व्याख्या शिकलो कुठे? सम्यक्त्व मार्गणेत. सम्यक्त्वाचे जे 6 भेद केले त्यात मिथ्यात्व, सासाधन, मिश्र, औपशमिक, क्षायिक आणि क्षायोपशमी हे भेद आपण 6 भेद पाहिले मार्गणामध्ये. आणि त्यामध्ये मिथ्यात्व कशाला म्हणायचं तर विपरीत श्रद्धा. विपरीत श्रद्धा का होते तर मिथ्यात्व कर्माच्या उदयात. म्हणून मिथ्यात्व भाव हा कसा आहे तर औदैकी भाव आहे, कर्माच्या उदयात होणारा भाव आहे. म्हणून पहिल्यांदाच आम्ही सांगितलं की मिथ्यात्व कर्माच्या उदयामध्ये जीवाला जे 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धान होत नाही, स्वपर भेद विज्ञान होत नाही, आत्मप्रतीती नसते, जिन धर्मावर ज्याची श्रद्धा नाही, जिन वचन ज्याला सुहावणे लागत नाही आणि ज्याचं मन विषय कषायांमध्ये रममाण होतं, देहामध्ये जो आत्मत्व बुद्धी करतो, कर्माशी जो अनुरक्त होतो, कर्मच जीवाला सुख दुःख देऊ शकतात अशी ज्याची मान्यता आहे, परवस्तू मला सुखी दुःखी करू शकतात, मी परवस्तूंचा करता भोगता बनू शकतो, या ज्या काही आमच्या मान्यता आहे हे सगळं आमचा मिथ्यात्व परिणाम आहे. आणि हा परिणाम मिथ्यात्व कर्माच्या उदयात जीवाचा होतो आहे. हे सगळं हे लावत असताना मिथ्यात्वाला आम्हाला 5 दृष्टिकोनातून विपरीत, एकांत, विनय, संशय आणि अज्ञान अशा प्रकारे 5 प्रकारचं मिथ्यात्व. जेव्हा आम्ही म्हणतो आश्रवाची प्रत्यय, तर आश्रवाची प्रत्यय लावत असताना पहिल्या गुणस्थानात आम्हाला आश्रवाची सगळी प्रत्यय दिसतील. मिथ्यात्व आहे, अविरती आहे, कषाय आहे आणि योगपड आहे, नाना जीवांच्या अपेक्षेने 57 प्रत्यय पण असू शकतात वेगवेगळ्या जीवांच्या अपेक्षेने. पण पहिल्या गुणस्थानात 2 प्रत्यय राहत नाही, तो थोडा वेगळा प्रश्न, पण असे असू शकतात. तर हे झालं मिथ्यात्व, विपरीत मान्यता. अशा तऱ्हेने आपण मिथ्यात्वाचा पहिला म्हणजे आश्रवाचा पहिला प्रत्यय पाहिला. उद्याला आपण याच्या पुढचं प्रकरण बघू. यावर कुणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, आपण स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम.